गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा कन्सेप्ट आहे बेटा आता आपल्याला प्रोसेस मॅनेजमेंट. ठीक आहे, आधी ऐकून घ्या, नंतर आपण त्याची लिखापडी घेऊ बेटा. कुठला कन्सेप्ट आहे? प्रोसेस मॅनेजमेंट. प्रोसेस मॅनेजमेंट हा जो कन्सेप्ट आहे बेटा, हा आपण सेकंड चॅप्टरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, मी थर्ड चॅप्टरमध्ये शिकवणार आहे. ठीक आहे, आता मी तो कन्सेप्ट घेतोय. ठीक आहे, आपण त्याच्यामध्ये फाईल मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट अशा अनेक कन्सेप्ट बघितले. त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट पण होता, कुठला होता बेटा? प्रोसेस मॅनेजमेंट. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे हा सेकंड चॅप्टरमधला पण आहे आणि थर्ड चॅप्टरमधला पण आहे. ठीक आहे, हा जो क्वेश्चन आहे सेकंड चॅप्टरमधला पण आहे, थर्ड चॅप्टरमधला पण आहे. मग प्रोसेस मॅनेजमेंट म्हणजे काय असतं? ठीक आहे, ॲक्च्युली ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला प्रोसेस मॅनेजमेंट म्हणजे काय आणि त्याची नीड का पडली हे सांगायचं. प्रोसेस मॅनेजमेंट म्हणजे काय आणि त्याची नीड का पडली, गरज काय पडली. तर प्रोसेस मॅनेजमेंट एक प्रकारचं प्रोसेस शेड्युलिंग आहे. प्रोसेस शेड्युलिंग म्हणजे काय? त्याच्यामध्ये प्रोसेसेस सगळ्या शेड्यूलमध्ये अरेंज करतात. ठीक आहे, प्रोसेस मॅनेजमेंट प्रोसेस शेड्युलिंग विच कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ प्रोसेसेस अवेलेबल इन द सिस्टम. ज्याच्यामध्ये काय सांगितलं? प्रोसेस शेड्युलिंग आहे, ज्याचे काय सांगतात की अनेक प्रोसेसेस मला सिस्टीममध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे, प्रोसेस मॅनेजमेंट म्हणजे त्याच्यामध्ये प्रोसेस शेड्युलिंग होतात, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोसेसेस मला सिस्टीममध्ये अवेलेबल असतात. एवढंच नाही तर त्यांना अरेंज केलं जातं. कशामध्ये? सिक्वेन्समध्ये. त्याच्या प्रोसेस असतात ना बेटा, त्या प्रोसेसेसला आपण अरेंज करतो. कशामध्ये? सिक्वेन्समध्ये. डिपेंडिंग अपॉन द प्रायोरिटी. डिपेंडिंग अपॉन द प्रायोरिटी. हे कोण करतं? ऑपरेटिंग सिस्टम. हे कोण करतं? ऑपरेटिंग सिस्टम. त्यांना हँडल पण कोण करतं? ऑपरेटिंग सिस्टम. त्यांना हँडल पण कोण करतं बेटा? ऑपरेटिंग सिस्टम. जेवढं झालं आणि तेवढं. प्रोसेस मॅनेजमेंट एक प्रकारचा प्रोसेस शेड्युलिंग आहे, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोसेसेस मला अवेलेबल असतात. कशामध्ये? सिस्टीममध्ये. ते एवढंच नाही तर त्याच्यानंतर पुढचे काय? त्यांना मी अरेंज करतो. कशामध्ये? सिक्वेन्समध्ये. डिपेंडिंग अपॉन द प्रायोरिटीज. डिपेंडिंग अपॉन द प्रायोरिटीज. कोण अरेंज करतं? ऑपरेटिंग सिस्टम. हँडल पण कोण करतं? ऑपरेटिंग सिस्टम. एवढंच नाही तर यांना रन आणि एक्झिक्यूट पण केलं जातं. हँडल केलं, ठीक आहे, रन आणि एक्झिक्यूट पण करतो. कोण करतं? CPU अँड इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. कोण करतं बेटा? CPU अँड इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. सच टाइप ऑफ प्रोसेस शेड्युलिंग इज नोन ॲज डन बाय द ऑपरेटिंग सिस्टम इज नोन ॲज वॉट? प्रोसेस मॅनेजमेंट. अशा टाईपची प्रोसेस शेड्युलिंग जी की कोण करतं बेटा? ऑपरेटिंग सिस्टम इज नोन ॲज वॉट? प्रोसेस मॅनेजमेंट. पुन्हा एकदा प्रोसेस मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाचे काही मुद्दे. प्रोसेस मॅनेजमेंट सगळ्यात पहिले प्रोसेस शेड्युलिंग आहे, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोसेस अवेलेबल असतात सिस्टीममध्ये. त्यांना अरेंज केलं जातं सिक्वेन्समध्ये. डिपेंडिंग अपॉन द प्रायोरिटीज. कोण करतं? ऑपरेटिंग सिस्टीम. हँडल पण कोण करतं? ऑपरेटिंग सिस्टीम. पुढे त्यांना रन आणि एक्झिक्यूट केलं जातं. कोण करतं? CPU अँड इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. अशा प्रोसेस शेड्युलिंगला जे ऑपरेटिंग सिस्टीम हँडल करतं त्याला काय नाव दिलं बेटा? प्रोसेस मॅनेजमेंट. अशा ऑपरेटिंग सिस्टीमला त्याला काय नाव दिलं बेटा? प्रोसेस मॅनेजमेंट. अजून एकदा प्रोसेस मॅनेजमेंट म्हणजे काय? प्रोसेस मॅनेजमेंट इज नथिंग बट द प्रोसेस शेड्युलिंग which consists of number of processes available in system which are arranged in the sequence as per the priorities. ठीक है, by the operating system, handled by the operating system also, but run and executed by kunal beta CPU and input output devices. Such type of process scheduling in operating system is known as what? Process management. याला काय नाव दिलं त्यांनी? प्रोसेस मॅनेजमेंट. याची गरज का पडली? प्रोसेस मॅनेजमेंटची गरज का पडली? तर याचं उत्तर बेटा आपल्याला दोन पार्ट्समध्ये डिवाइड करायचं. प्रोसेस मॅनेजमेंटची गरज का पडली? तर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये बेटा किंवा प्रोसेस मॅनेजमेंटची गरज का पडली? तर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आपल्याला दोन महत्त्वाचे फंड होतात. एक मल्टीटास्किंग पण होतं, एक मल्टी प्रोग्रामिंग पण होतं. ठीक आहे, मल्टीटास्किंग म्हणजे काय? मल्टी प्रोग्रामिंग म्हणजे काय? तर मल्टीटास्किंग आणि मल्टी प्रोग्रामिंग बेसिकली फक्त आणि फक्त कोणामुळे घडलं बेटा? प्रोसेस मॅनेजमेंट. अन्यथा हे घडलंच नसतं. मग मल्टीटास्किंग म्हणजे काय? मल्टी प्रोग्रामिंग म्हणजे काय ते तुम्हाला सांगायचं. आता ऑलरेडी हे झालेलं आहे. मल्टीटास्किंग म्हणजे काय? ज्याच्यामध्ये मी अनेक नंबर ऑफ टास्क ॲट अ टाइम परफॉर्म करतो त्याला काय नाव दिलं बेटा? मल्टीटास्किंग. मल्टी प्रोग्रामिंग म्हणजे काय? मल्टी प्रोग्रामिंगमध्ये अनेक नंबर ऑफ प्रोग्राम्स म्हणजे काय? तर मोठा प्रोग्राम असेल त्याला मी स्मॉल पार्ट ऑफ द प्रोग्राममध्ये डिवाइड करतो. स्मॉल पार्ट ऑफ द प्रोग्राम कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं. स्मॉल पार्ट ऑफ द प्रोग्राम म्हणजेच माझा काय असतो बेटा? प्रोसेस असतं. म्हणजे माझा काय असतो? प्रोसेस. ठीक आहे, मल्टी प्रोग्रामिंगमध्ये म्हणजेच काय? स्मॉल पार्ट ऑफ द प्रोग्राम. मल्टी प्रोग्रामिंगमध्ये एक मोठा प्रोग्राम असतो त्याला मी डिवाइड करतो. कशामध्ये? स्मॉल पार्ट ऑफ द प्रोग्राममध्ये. त्यालाच काय नाव दिलं? प्रोसेस. त्यालाच काय नाव दिलं? प्रोसेस. हे अनेक प्रोग्राम्स ॲट अ टाइम पुन्हा सोडवले जातात. हे अनेक प्रोग्राम ॲट अ टाइम पुन्हा सोडवले ऑन द बेसिस ऑफ टाइम शेअरिंग बेसिस. मल्टीटास्किंगमध्ये टाइम शेअरिंग बेसिस होतं का? नाही. पण मल्टी प्रोग्रामिंगमध्ये काय होतं बेटा? ऑन द बेसिस ऑफ टाइम शेअरिंग बेसिस. मल्टी प्रोग्रामिंग आणि मल्टीटास्किंग या दोघं गोष्टी शक्य होतात. कोणामुळे? कोणामुळे? तर बेसिकली प्रोसेस मॅनेजमेंटमुळे. कोणामुळे शक्य होतात बेटा? प्रोसेस मॅनेजमेंटमुळे. पुढचं तुम्हाला सांगायला गेलं तर अजून एक फंडा सांगायचा. एक्झाम्पलमध्ये अजून एक काय सांगायला गेलं की सपोज एखादा एक प्रोसेस चालू असेल. ठीक आहे, त्या प्रोसेसला इनपुट आउटपुट डिव्हाइसेसकडनं काय इनपुट आउटपुट लागतात.
ठीक आहे. मग काय केलं ऑपरेटिंग सिस्टम तो वेळपर्यंत थांबणार नाही. ठीक आहे. या प्रोसेसला काय इनपुट आउटपुट लागतं, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस करणं. तो इनपुट आउटपुट डिव्हाइसेसकडे जाईल, इनपुट आउटपुट डिव्हाइसेसकडे इनपुट आउटपुट तोपर्यंत ही जी ऑपरेटिंग सिस्टम आहे तो आयडल होणार नाही. तो वेळ सायकल दुसऱ्या प्रोसेसला परफॉर्म करेल. दुसऱ्या प्रोसेसचं काम संपलं की पुन्हा तो कोणाकडे बेटा पहिल्या प्रोसेसकडे. आता हे जे काही घडलं हे कोणामुळे शक्य झालं बेटा, फक्त आणि फक्त प्रोसेस मॅनेजमेंटमुळे शक्य झालं. हे सगळं घडून आणायचं असेल ते घडलं फक्त आणि फक्त कोणामुळे बेटा, प्रोसेस मॅनेजमेंट. म्हणून मला कोणाची गरज पडली बेटा, प्रोसेस मॅनेजमेंटची गरज पडली. ठीक आहे. नीटचं उत्तर दोन भागात डिवाइड करायचं. पहिले मल्टीटास्किंग मल्टी प्रोग्रामिंगबद्दल सगळं सांगायचं आणि हे दोघं शक्य होतं कोणामुळे, फक्त प्रोसेस मॅनेजमेंटमुळे. आणि पुढचं एक्झाम्पल सांगायचं. एक्झाम्पल कुठलं बेटा, एक प्रोसेस चालू असेल त्याला इनपुट आउटपुट डिव्हाइसेसकडे इनपुट आउटपुट लागते, त्यावेळेस ऑपरेटिंग सिस्टममध्ये दुसऱ्या प्रोसेसकडे जाते, त्याचं काम कंप्लीट करते, पुन्हा मग त्याचं काम कंप्लीट झाल्याच्यानंतर पुन्हा पहिल्या प्रोसेसकडे येते, त्या प्रोसेसचं मग जे काही काम असेल ते कंप्लीट करेल. ठीक आहे. आणि अशा प्रकारे त्याचं वर्किंग चालू राहील. हे कोणामुळे शक्य झालं, पण प्रोसेस मॅनेजमेंटमुळे. हे कोणामुळे शक्य झालं, प्रोसेस मॅनेजमेंटमुळे. कळालं बेटा, पक्का? ओके. नीड महत्वाचा, नीडमध्ये हा एक फर्स्ट पॉईंट आणि हा एक सेकंड पॉईंट. ठीक आहे. लिखापडी घ्यायची आहे. आधी हेडिंग टाका सगळेजण, प्रोसेस मॅनेजमेंट. आधी हेडिंग टाका सगळेजण, प्रोसेस मॅनेजमेंट. आधी हेडिंग टाका सगळेजण, प्रोसेस मॅनेजमेंट. क्वेश्चन घ्या, व्हॉट इज प्रोसेस मॅनेजमेंट? क्वेश्चन घ्या, व्हॉट इज प्रोसेस मॅनेजमेंट? Explain why process management is required. What is process management? Explain why process management is required. Explain why process management is required. Check. Answer here. The process scheduling in which number of processes. The process scheduling in which number of processes are available in the system. The process scheduling in which number of processes are available in the system. Are available in the system and are arranged in the sequence and are arranged in the sequence and are arranged in the sequence as per the priority of the process, as per the priority of the process, as per the priority of the process by operating system, by operating system, as per the priority of the process by operating system, and each process is handled 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 by operating system, by operating system. And then further all the processes and then further all the processes and then further all the processes are run or executed by single CPU or input output devices, are run or executed by single CPU or input output devices, by single CPU or input output devices at that time, at a time, input output devices at a time, comma then such a process scheduling done by the operating system, then such a process scheduling done by the operating system, then such a process scheduling done by the operating system, it's called as process management. It's called as process management. It's called as process management. चलो पुढचा पॉइंट घ्या. Process management is necessary or needed. Process management is necessary or needed because of the following reasons. Process management is needed or necessary because of the following reasons. A part. A. In computer system there consists of multi-programming and multitasking. In computer system there consists of multi-programming and multitasking. In computer system there consists of multi-programming and multitasking. What's the point? In multitasking, number of tasks are available. In multitasking, number of tasks and number of processes. In multitasking, number of tasks and number of processes. In multitasking, number of tasks and number of processes are handled by operating system using single CPU at a time. Using single CPU at a time. What's the point? In multi-programming, multiple programs
in multi-programming, multiple programs, in multi-programming, multiple programs, in which small part of the program, in which small part of the program, in which small part of the program, it's called as process, it's called as process, it's called as process, are handled by the operating system, are handled by the operating system, are handled by the operating system using the CPU at a time, using the CPU at a time, using the CPU at a time, on the time sharing basis, on the time sharing basis, on the time sharing basis. What's the point? Hence, in multitasking and multi-programming, hence in multitasking and multi-programming, number of processes are available in the system. Hence, in multitasking and multi-programming, number of processes are available in the system. Number of processes are available in the system, which can be managed, which can be managed with the help of process management, which can be managed with the help of process management, which can be managed with the help of process management on the basis of their priority, on the basis of their priority, on the basis of their priority. Hence, the process management is required. Hence, the process management is required. बरं, आता हे मल्टीप्रोग्राम मल्टीटास्किंग बद्दल झालं बेटा. आता पुढलं माझं एक्झाम्पल खाली घ्या. एक्झाम्पल डी पार्ट मध्ये घ्यायचा आहे. हा 3 पॉइंट झाले असले ए बी सी आणि आता डी पार्ट म्हणजे नीड मधला हा चौथा पॉइंट आहे. सपोज द सीपीयू इज परफॉर्मिंग अ जॉब और प्रोग्राम विथ वन ऑफ द प्रोसेसेस. सपोज द सीपीयू इज परफॉर्मिंग अ जॉब और अ प्रोग्राम विथ वन ऑफ द प्रोसेसेस. Suppose the CPU is performing the job or the program with one of the processes, and this process requires input output, and this process requires input output from input output devices, and this process requires the input output from input output devices, and this process requires the input output from input output devices. Comma there. Till that time, the CPU will not remain free. Till that time, the CPU will not remain free. Till that time, the CPU will not remain free. It will continue with the next process. It will continue with the next process. It will continue with the next process. Comma there. After completing this process, it will again move to the After completing this process, it will again move to the first process. After completing this process, it will again move to the first process, which is incomplete. Which is incomplete. Which is incomplete. And it will perform the execution of this process. And it will perform the execution of this process. And it will perform the execution of this process. And it will perform the execution of this process. This all is done with the help of process management. This all is done with the help of process manager and process scheduling. This all is done with the help of process manager and process scheduling present in the process management. This all is done with the help of process manager and process scheduling. This all is done with the help of process manager and process scheduling present in the process management. Present in the process management. Thus, the process management is required. Thus, the process management is required. Okay, bachalo. That's all. बाकीचं उद्या. Thank you.